हे फक्त जंगल नाही, हे आहे तपोवन. तीच पवित्र भूमी जिथे श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास काळात वास्तव्य केलं होतं. आगामी कुंभमेळ्यासाठी इथे साधुग्राम उभारण्याची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी तपोवनमधील तब्बल 1700 ते 1800 झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. ही झाडे फक्त हिरवाई नाहीत, ही आहेत नाशिकची जीवनसंजीवनी. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीचा हा नैसर्गिक वारसा आहे. कुंभमेळा महत्त्वाचा आहे, भक्ती महत्त्वाची आहे, पण त्यासाठी निसर्गाचा बळी देणं हे कितपत योग्य? झाडं तोडणं हा एकमेव मार्ग नाही. पर्याय आहेत, तंत्रज्ञान आहे आणि इच्छाशक्ती असेल तर उपायही नक्की सापडतील. आपण आवाज उठवला तर निर्णय बदलू शकतो. प्रभू श्रीरामांचं तपोवन आपणच वाचवलं पाहिजे. तपोवन वाचलं तर नाशिक वाचेल. तुमचा एक आवाज हजारो झाडांचं आयुष्य वाचवू शकतो.